आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त भजी बनवून दाखवणार आहे। ते वाटी भरून ही मका घेतलेली फ्रेश मका आहे। मूग डाळ भिजत घातली होती अर्धी वाटी, भिजून एक वाटी झालेली आहे आणि एक तास भिजत घातलेले। अर्धी वाटीला पण कमी अशी मी चण्याची डाळ भिजत घातली होती। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा डाळी मी टाकून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता हे मका टाकून घेते सगळे। त्यात टाकायचे आपल्याला आता मिरची, छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं, छोटा 1 चमचा धने टाकायचे। बंद चालू करून अशी दरदर करून घ्यायचे। मिक्सर मध्ये बघा असं दरदर करून घेतलेलं आहे। एकदम पेस्ट करायची नाही, असं असलं पाहिजे। आता हे वाडग्यामध्ये मी काढून घेते। त्याच्यात एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचा, त्यात टाकायचे थोडासा ओवा, हातावर मी चोळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे थोडीशी एकदम हिंग पावडर, हळद टाकायची, त्यात टाकायची कोथिंबीर थोडीशी मी जास्त टाकणार आहे। त्यात टाकायचे आपल्याला बघा मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला टाकायचे बेसन पीठ। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, असं कालवल्यानंतर आपल्याला कळल की 1 चमचा लागतात का 2 चमचे लागतात ते। तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। त्यात टाकणार आहे बघा एकदम थोडासा खायचा सोडा, नाही टाकला तरी पण चालेल बरं का। थोडंसं अर्धा चमचा गरम पाणी टाकलं तर चालेल। एकदम थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यावर। एक 2 ते 3 मिनिटं चांगलं असं फेटूनच घ्यायचं आणि आता आपण बनवायला घेऊया। तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आणि एकदम छोटे छोटे टाकायचे ते। एकदा सोडल्यानंतर तुम्ही फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालू शकता। मस्त असा बघा कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। ह्याच्यात हवा असेल तर 2-4 मिरच्या पण तुम्ही तळू शकता। तुम्हाला मी लगेच एक तोडून पण दाखवते।